नमस्कार. जीवनोपनिषद चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचा स्वागत करतो. या आधीचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण ताणतणाव स्ट्रेस काय येतो याच्याबद्दलची माहिती घेतली होती. आज मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ताणतणावामधून आपण कसं मुक्त होऊ शकतो, कशी याच्यातून आपण बाहेर येऊ शकतो याच्याविषयीचे 2 उत्तम उपाय या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. विषय असा आहे की आपल्या शरीरामध्ये आणि निसर्गामध्ये जी नैसर्गिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आपण समजून न घेतल्यामुळे किंवा त्या व्यवस्थेचा आपण योग्य प्रकारचा उपयोग करत नसल्या कारणामुळे कधी कधी अशी परिस्थिती आपल्यावर निर्माण होते. तुम्ही बघा की आजचा जो विषय मी तुमच्या समोर ठेवणार आहे हा खऱ्या अर्थाने यासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो की आपल्यावर ताणतणाव येऊच नये, आणि जर तो येत असेल तर मग त्याच्यासाठी काय आपण उपाय केले पाहिजे हे आपण शेवटी बघू. एखादा आजार होऊ नये याच्यासाठी जर आपण अगोदरच तशी काळजी घेत असू तर आजार होण्याची शक्यता तशी कमी असते. तसं आपल्यावरती ताणतणाव येऊ नये याच्यासाठी आधीच आपण नैसर्गिकरित्या आपल्याला असलेले मग कौटुंबिक संबंध असतील, ऑफिसमधले आपले कामाचं स्वरूप असेल, याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित आपल्याला स्वतःची एक नियोजनपूर्वक पद्धतीने जर विभागणी करून जर ते केलं असेल तर असा ताणतणाव मुळातच कमी येतो. पण कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते. त्याचं मी एक छोटंसं उदाहरण तुमच्या समोर पहिले ठेवतो की बघा, जसं आजच्या आधुनिक उपकरण म्हणून हा मोबाईल जो आपल्या हातामध्ये आहे, या मोबाईलमध्ये एक मेमरी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जे हवं आहे ते आपण स्टोअर करून घेत असतो, सेव्ह करत असतो, आणि जे नको आहे ते त्याच्यातून डिलीट करून टाकत असतो. ही जशी त्याच्यामधली व्यवस्था आहे तशी आपल्या स्मृतिकोशामध्ये सुद्धा, आपल्या मेमरीमध्ये सुद्धा एक अशी नैसर्गिक व्यवस्था आहे. तुम्ही बघा, 4 दिवसापूर्वी आम्ही काय खाल्लं होतं आमच्या लक्षात आहे का? नाही. पण जसं एखादी गोष्ट मला माझ्या मोबाईलमध्ये जर ठेवायची आहे तर ज्याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे, ज्याला मी सेव्ह जाणीवपूर्वक केलेलं आहे, ते त्याच्यामध्ये राहते. आणि जे नाही आहे, कधी कधी जे नको आहे ते मी त्याच्यातून ऑप्शन शोधून डिलीट सुद्धा त्याच्यातून काढून टाकू शकतो. पण आता असं बघा की हीच गोष्ट जर आपण आपल्या नैसर्गिक प्रोसेसमध्ये बघितली तर असं लक्षात येते की मला ज्या गोष्टी आठवू नये, ज्याच्यापासून मला ज्या विचारांपासून त्रास होतो त्याच गोष्टी मला जास्त आठवतात. मग अशी काही गोष्ट आहे का की जेणेकरून मला जे विचार येऊ नये असं वाटते ते मी घालवू शकतो? आता बघा, एक पेशंट डॉक्टरकडे गेला. त्यांनी सांगितलं की मला बीपीचा खूप त्रास होतो, अस्वस्थ वाटते, मी काय करू? डॉक्टरांनी त्याला पहिला उपाय सांगितला, तुम्ही विचार नका करू. म्हणजे काय करू डॉक्टर साहेब? मी विचार करत नाही, पण विचार येतात, मला विचार थांबवता येत नाही. मग त्याची असमर्थता पाहून डॉक्टर म्हणतात की मग ठीक आहे, हे मेडिसिन, हे औषध तुम्ही घ्या. आणि त्या औषधाचा एकच परिणाम आहे की त्याच्याने झोप येते. आणि हे औषध घेऊन झोपणे म्हणजे त्या विचाराची शृंखला खंडित करणे हा त्याचा नैसर्गिक उपाय नाही. मग काय नैसर्गिक उपाय आहे की जेणेकरून माझ्या याच्यामध्ये असलेल्या या ज्या स्मृती आहेत, ज्या हे होऊ नये त्या जाव्या, याच्यासाठी मी काही करू शकतो का? अशी काही उपाययोजना आहे का? याच्यावरचे 2 सुंदर उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की जी नैसर्गिक गोष्ट आमच्या निसर्गामध्ये आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना जर कोणती असेल तर ती ही आहे की जसं उदाहरणार्थ पहा, आम्ही ऑक्सिजन, प्राणवायू घेतो आणि वृक्ष तो सोडतात. आपण कार्बन सोडतो, वृक्ष ते घेतात. म्हणजे इथे सारखं आदान प्रदान हे चालत असते. म्हणून या ताणतणावातून मुक्त होण्याची ही एक गोष्ट आहे की निसर्ग हा मुळातच या सगळ्या याच्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी खूप उपयुक्त असं माध्यम आहे. पण ज्या वेळेला त्या नैसर्गिक नॅचरल याच्यामध्ये तुम्ही बघा, डॉक्टर सुद्धा तुम्हाला हीच गोष्ट सांगतात की सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉकला जा.
कशासाठी मॉर्निंग वॉकला जायचं आहे? तुम्ही नैसर्गिकरित्या जोपर्यंत राहत नाही, प्राणायाम नैसर्गिक क्रिया आहे, या सगळ्या गोष्टींचा जो एक परिणाम आहे तो हाच एक आम्हाला गोष्ट सांगतो की आम्ही नैसर्गिकरित्या असणं फार गरजेचं आहे. आता या ताणतणावाचे वेगवेगळे स्वरूप आहे. कधी काही तात्पुरता असतो, काही गंभीर स्वरूपाचा असतो, असे अनेक त्याचे विभाग आपल्याला करता येतील. कधी मला एखादा गंभीर आजार आहे, कधी घरातल्या नात्यातून येणारा असेल, या सगळ्या गोष्टींचे अनेक कारणं वेगवेगळे असू शकतात. पण त्याच्यामधून आजच्या धावपळीच्या काळामध्ये, परिस्थितीमध्ये तरुण पिढीचा जर विचार केला तर त्यांच्यावर ते अतिरिक्त कामाचा जो काही लोड आहे त्याचा परिणाम आणि बदलती जीवनशैली, बदललेला आहार, हे त्याचे अनेक कारणं आहेत. मला त्याच्या जास्ती खोलामध्ये जायचं नाही, पण मला मात्र एवढंच सांगायचं आहे की जशी रबराची एक ठराविक इलॅस्टिसिटी आहे तितकंच ते ताणलं जाते, पण त्याच्या व्यतिरिक्त जर ताणण्याचा प्रयत्न केला तर तिथे जसं ते तुटते किंवा त्याचा एक वेगळाच तणाव निर्माण होऊन जातो. हीच गोष्ट आमच्या बुद्धीच्या बाबतीत किंवा मेमरीच्या स्मृतीच्या बाबतीत होत असते की आपण त्याला नको तितक्या जास्ती याच्यामध्ये ताणत असतो. मग अशा वेळेला मी काय करावं याचा एक पहिला उपाय मी तुम्हाला सांगतो. तो असा की तुम्ही एक काम करा की आपल्याजवळ एक स्वच्छ आणि चांगला असा जो हँडकरचीफ हात रुमाल आहे तो तुम्ही घ्या आणि आपल्या ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी किंवा आपल्या कामाला जाण्याच्या पूर्वी एक प्रयोग घरी करा की हा रुमाल जसा आपण आपल्या ध्यान करताना समोर ओम किंवा ज्योती किंवा असं काहीतरी ठेवून आणि त्याचं जसं ध्यान करतो तसा हा रुमाल जो तुम्ही आणलेला आहे, स्वच्छ रुमाल, तो एखाद्या भिंतीवर एखाद्या पोस्टर सारखा, चित्रासारखा पहिले लावा. त्याच्या समोर तुम्ही बसा आणि एकसारखं एकटक नजरेने त्या रुमालाकडे तुम्ही बघा. तुमच्याकडून जितके वेळ ते बघता येणं शक्य आहे तितके वेळ. आणि एकदा ती प्रक्रिया पूर्ण झाली की तो त्या रुमालाची तुम्ही व्यवस्थित घडी करा, तुमच्या खिच्यामध्ये ठेवा. आता बघा की तुम्ही ऑफिसमध्ये आहे, तुमच्या कामामध्ये आहे आणि अशा वेळेला तुमच्यावरती खूप मोठा तणाव आलेला आहे, काय करावं कळत नाही आहे, काही सुचत नाही आहे. अशा वेळेला तुम्ही फक्त एक काम करा, खिच्यातला रुमाल काढा आणि फक्त एकदा चेहऱ्यावरून त्याला तुम्ही फिरवा आणि पुन्हा खिच्यात ठेवून द्या. तुम्ही बघाल की काही मिनिटांमध्ये तुम्हाला रिलीफ त्या ठिकाणी मिळालेला दिसेल. तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य होईल? याचं एक कारण आहे की तुम्ही ज्या वेळेला त्या रुमालाच्या समोर घरी एक ध्यान एकटक लावून ज्या वेळेला बसले होतात त्यावेळेला एक थॉटलेस, एक कोणतीच विचार हे न करता माझी दृष्टी त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झाली होती, ध्यान झालं होतं आणि ती ऊर्जा तिथे असल्या कारणामुळे त्याचा परिणाम असा झाला की मला त्याला उपयोगात घेता बरोबर मला नॉर्मल होण्यासाठी त्याची मदत झाली. हा उपाय मी तुम्हाला आणि आणखीन जो दुसरा उपाय सांगणार आहे, हे जी उपाय मी तुम्हाला सांगतोय हे माझ्या पारंपरिक जी काही माझी गुरुपरंपरा आहे त्या पारंपरिक ज्ञानातून आलेले हे उपाय आहे. मला वाटत नाही आज स्ट्रेस मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून असेल अनेक प्रकारचे उपाय सांगितले जातात, अनेक लोक ते उपाय करतात सुद्धा, पण असं असल्यावर सुद्धा ह्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी निसर्ग किती उपयुक्त आहे, माझ्या स्वतःमधले आतमधली असलेली ऊर्जा किती उत्तम आहे याचा मी एक वेळा निश्चित उपयोग केला पाहिजे. चला आपण वळूया दुसऱ्या उपायाकडे. दुसरा उपाय असा आहे की मी तुम्हाला 3 वृक्षांची नावं सांगणार आहे. ही अशी वृक्ष आहेत की ज्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही जाऊन बसलात किंवा थोड्या वेळ तिथे प्राणायामादी क्रिया केली, ध्यान केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की या वृक्षांच्या सानिध्यामध्ये बसल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला त्या ताणतणावातून मुक्त झालेलं आणि आनंद, एक समाधान तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यातलं पहिलं मुख्य जे वृक्ष आहे तो औदुंबर आहे. औदुंबर, वड आणि पिंपळ हे 3 प्रमुख वृक्ष आहेत. या वृक्षांच्या जवळ तुम्ही पाहाल गौतम बुद्धांना बोधी अर्थात पिंपळाच्या वृक्षाखाली बसल्याच्या नंतर, हीच ध्यान धारणा केल्याच्या नंतर जे ज्ञानाची प्राप्ती झाली हे इथेच किंवा औदुंबराच्या झाडाखाली दत्ताचं निवास आपण मानतो, या सगळ्या
वृक्षांना जे देवता स्वरूप देव स्वरूप जे मानलं गेलेलं आहे त्याचं प्रमुख कारण हे आहे की माणसाला त्या ठिकाणी जी शांती मिळते त्याचं ते उत्तम ते उपाय आहेत. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला कुठे आता एवढ्या शहरामध्ये आम्ही कुठे औदुंबराचं झाड पाहणार आणि कुठे तिथे जाणार आणि हे कसं काय शक्य होणार, याच्यावरचं समाधान माझ्याजवळ आहे. तुम्हाला जर हे वृक्ष जिथे कुठे आहेत तिथे जाता येत नसेल, पण या वृक्षांना छोट्या स्वरूपात तुम्ही तुमच्या घरामध्ये कुंडीमध्ये आणून ठेवू शकता आणि एकाच वेळेला तिघी झाडांजवळ नाही, एक एक झाडाजवळ तुम्हाला पृथक पृथक या पद्धतीने कधी आज या वृक्षाजवळ बसलाय, उद्या त्या वृक्षाजवळ बसले, परवा त्या वृक्षाजवळ बसले, असं स्वतंत्ररित्या तुम्ही एक एक वृक्षाचा त्याच्यात उपयोग करा. आणि हे वृक्ष ज्या वेळेला कुंडीत आहेत मोठे होतील आणि मग आता याचं काय करायचं तर त्याच वृक्षांचा सार्वजनिक जागेमध्ये सरकारी याच्यामध्ये जर तुम्ही वृक्षारोपण केलं तर एक प्रकारचं राष्ट्रीय कार्य केल्यासारखं सुद्धा होईल आणि आपल्या घरामध्ये या वृक्षांना ठेवून आपल्या स्वतःच्या ठिकाणी सुद्धा आणि आपल्या घरामध्ये सुद्धा पारिवारिक सदस्यांना सुद्धा याचा सहज उपयोग होतो. इतकं सुंदर याचं समाधान आहे आणि याचा हा एक उत्तम उपाय आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी हा निश्चित करावा आणि नैसर्गिकरित्या या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी या उपायाचा अवलंबन करावा. निश्चित तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्हाला असं केल्याच्या नंतर जर अशा पद्धतीचे काही हे येत असतील तर तुम्ही आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन सुद्धा आम्हाला त्याविषयीच्या सूचना कळवू शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही उपाय घेऊन पुन्हा मी तुमच्या भेटीला येतो आहे. जय श्रीराम.